सत्तेमध्ये आज ज्या पद्धतीने मुंडका म्हणजे आमची महापालिका होती, मुंडका म्हणजे आमची जिल्हा परिषद होती. मुंडक्याचा अर्थ हे जे मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला. आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये दोन पार्ट कसे करायचे हे करू लागले. म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे. तिथे आमचा अंतिम निर्णय होईल. पक्षाची भूमिका आपल्या नेत्याकडे मांडायची. आपल्या नेत्याला मी जे मुंडका हा शब्द कशासाठी वापरला का हे जे सत्तेचे मुंडके होते खुर्च्यावर बसलेले ते महापौर असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, तेच बाजूला गेले. तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही. ही परिस्थिती पाहू लागलो मी. आमची फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एकच विनंती आहे, त्यामध्ये विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्रीच याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतात. सन्माननीय मुख्यमंत्र्याचा आदेशाचा पालन करणारे तिन्ही पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. परंतु खालचे लोक ज्या पद्धतीने ट्रीट करू लागले, ज्या पद्धतीने काम करू लागले, हे शिवसेना कुठंतरी कमकुवत करण्याचं काम आहे. आणि शिवसेना एकदा कमकुवत झाली तर इथे 6 पैकी किती आमदार पुढे निवडून येतील आज तर मला त्याची गॅरंटी देता येत नाही. परंतु एक कणखर नेतृत्व, राज्याचा मुख्य नेता म्हणून पुढच्या भविष्यामध्ये याचे परिणाम कदाचित 29 मध्ये वेगवेगळे लढले गेले तर एकनाथ शिंदेची पसंतीला मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दलित, पीडित, सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांचा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबाला आहे. मी काही ज्योतिष्य नाही आहे, पण मला जे समजतं ही सर्व परिस्थिती टिकवण्याची जबाबदारी आपल्या नेत्याला हे सर्व बोलावं. आणि नेत्यांनी जो अंतिम निर्णय दिला तो आमच्या 6 आमदार 1 खासदार, इतकी मोठी ताकद मला वाटत नाही, इतकी मोठी शक्ती कुठं होती. परंतु ह्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जे परिणाम झाले आणि त्याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये आम्ही कमकुवत होऊ लागलो. भविष्यामध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही, शक्तिशाली राहणार. हे संदेश द्यायचा असेल तर पहिले आमचे जे 6 मुंडके आमदार म्हणून आणि 1 जे खासदार म्हणून यांनी तरी एकत्रित राहायला पाहिजे. हे एकत्रित राहिले तर आम्हाला सर्व पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबासारखा नेता आम्हाला संरक्षण देईल. हे निर्णय माझ्या हातात नाही आहे. हे निर्णय सन्माननीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला कधी सांगितलं का तुम्ही दलित पॅंथर सोबत चला तर आम्ही जायला तयार आहे. बाकी शिवसेनेचा तर प्रश्नच नाही. कोणत्याही मध्ये पक्ष कसा करायचा, निवडणुका कशा लढायच्या, कोणत्या पद्धतीने लढायच्या त्याचा निर्णय अंतिम घेण्याचा अधिकारच आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबाला आहे. मी एकनाथ शिंदे साहेबाचा कार्यकर्ता आहे. मी जे शिवसेना जॉईन केली ते त्यांच्या विश्वासावर केली, त्यांच्या भरोश्यावरच केली. आता आम्हाला जी अडचण येऊ लागली मी तुम्हाला ते स्पष्ट सांगितलं, सिल्लोडच्या सभेमध्ये सांगितलं का. आता समजा मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिला, हा तेच बोलू लागलो ना मी. आता कामाख्याला यासाठी माहीत आहे का आम्ही त्या ठिकाणी कामाख्या देवीच्या सर्व हे जे प्रकरण घडलं या प्रकरणाचा केंद्रबिंदूच कामाख्या देवी आहे. आणि तिथं आमचे जे 40 आमदार आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने हे सत्तांतर केलं, हे सत्ता बदल केलं, त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबाचा सिंहाचा वाटा आहे. बाकी कोणी काही बोलल परंतु एकनाथ शिंदे साहेबासारखा नेता सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा काम एकनाथ शिंदे साहेब करतात. म्हणून माझ्या सहित हजारो लाखो कार्यकर्ते असे आहेत का ते एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्याही शिवसेना 1 हो का 2 हो का अजून कोणत्याही पक्षाची त्यांनी युती केली त्यांचा, आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, शहासाहेब असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, सन्माननीय देवेंद्रजी असतील, यांच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही आहे. त्यांचे चांगले समन्वयाचे संबंध आहे. त्या संबंधाच्या नुसार पुढच्या भविष्यामध्ये हा आमचा संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद जो आहे याच्यामध्ये शिवसेनेची जी ताकद जुनी आहे ती जिवंत राहायला पाहिजे, ती शक्तिशाली राहायला पाहिजे. भविष्यामधल्या येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका आहेत त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहे. आणि त्यांचा आणि सन्माननीय मुख्यमंत्री आज देवेंद्रजी यांचा इतका चांगला समन्वय आहे का कोणाला पण खालचे लोक जे वातावरण खराब करू लागले, खालचे लोक जे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करू लागले आणि पक्षाला शिवसेना संपवण्याचा काही लोकांनी कट रचलेला आहे,
त्यांच्यापासून आमच्या नेत्याला सर्व माहिती देणं हे आमचं काम आहे आणि मी उद्या जाऊन त्यांना सर्व माहिती देणार. फॉर्म मी नाही भरला, कार्यकर्त्यांनी भरला. कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला, पण शेवटी पक्षाचा जो मी कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाचे नेते, उद्या मला त्यांनी 6 वाजता बोलवलेलं आहे. आम्ही 6 वाजता जाऊ. 6 वाजता गेल्यानंतर शेवटी ह्या जी पारंपरिक जागा ही शिवसेनेची होती आणि मी या जागेवर 6 वर्ष काम केलेलं आहे. आमची इच्छा होती का आम्हाला हे पक्षाला जागा सोडावी. कार्यकर्त्याच्या भावना असतात, कार्यकर्त्यांनी भरलं, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होईल. कोणताही निर्णय याच्यामध्ये माझ्याकडून तर होणार नाही, माझ्या मुलाकडून काही चूक होणार नाही, याची दक्षता आपण घेऊ.